उद्या फिजिक्सचा आपला पेपर आहे आणि आपल्या प्रिपरेशनचा आहे ना आजचा शेवटचा दिवस आहे. मग या लास्ट मोमेंटला काय करता येईल हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण का भरपूर मुलं असे आहेत ना की ज्यांची प्रिपरेशन व्यवस्थित नाही आहे, काही सिलेबस नाही झाला आहे की व्यवस्थित काहीच कवर आहे, असे भरपूर मुलं आहेत. मग अशा मुलांनी काय करायला पाहिजेत आणि शेवटच्या या एका दिवसामध्ये तुम्हाला तुमची प्रिपरेशन बूस्ट कशी करायची आहे या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की 11वी 12वी ही 2 वर्ष जे आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत. आणखीन आत्ता एक संधी, तुम्ही बोर्ड एक्झामला काही प्रिपरेशन केलं नाही मान्य आहे, कारण का तुम्ही शेवटच्या वेळेपर्यंत अजून जर तुम्ही स्ट्रगल करत असाल तर प्रिपरेशन थोडी वीक आहे. मात्र पुढे जाऊन तुम्हाला JEE असेल किंवा आपल्या MST CETचे 2 अटेम्प्ट द्यायचे जे सगळ्यात गरजेचे आहेत. त्यामुळे भलेही आता रिग्रेट करत बसण्यापेक्षा ठीक आहे, जेवढी प्रिपरेशन झालेली आहे ना त्यावरती व्यवस्थित उद्याचा पेपर अटेम्प्ट करा. जेवढे मार्क्स येतील भलेही कमी येऊ देत, अगर जास्त येऊ देत, ॲक्सेप्ट करा. मात्र बोर्ड एक्झाम नंतर चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून आपल्या CET एक्झामला तयारी द्यायची. ठीक आहे. तर आता एक महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की आजच्या दिवसामध्ये कुठलाही यूट्यूब व्हिडिओ वगैरे इतर काही बघत बसू नका किंवा लाईव्ह लेक्चर बघू नका. फक्त डेडिकेटेडली सेल्फ स्टडीवरती फोकस करा. मी छोट्या छोट्या गोष्टी आज सांगणार आहे, जास्त काही म्हणजे व्यवस्थित म्हणजे सगळं समजून सांगणार आहे, ते नीट फॉलो करा. सकाळीच व्हिडिओ रिलीज करतोय का, कारण का पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला प्रिपरेशनसाठी वेळ मिळावा. ठीक आहे. पॉईंट नंबर 1 आणि महत्त्वाचा आहे की ज्या मुलांची 0 स्टडी झाली त्यांनी काय करायचं आहे. आता मी काय करेल, तर जर तुमच्या जागी जर मी आत्ता 0 लेवलपासून जर प्रिपरेशन करत असेल तर असे काही चॅप्टर्स आहेत, 7 ते 8 चॅप्टर्स आहेत ना जे खरंच खूप इझी आहेत आणि त्याच्यामधून व्यवस्थित सिम्पल प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. आता ते कोणकोणते चॅप्टर्स आहेत तर बघा, आपल्या 16 चॅप्टर्सपैकी ना टोटल 8 चॅप्टर्स मी तुम्हाला निवडून देतोय. एक म्हणजे काय, तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, 5 मार्क्सचे क्वेश्चन्स येणार आहेत विथ ऑप्शन 6 ते 7 मार्क्स येणार आहे. दुसरा आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, 5 ते 7 मार्क्सचा येणार आहे. त्यानंतर तिसरा आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्सचे खूप इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात, आयसोबारिक, त्यानंतर आयसोकोरिक वगैरे सिम्पल प्रोसेसच्या डेफिनेशन्स वगैरे विचारतात, थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ वगैरे. त्यामुळे थर्मोडायनॅमिक्स स्किप करू नका. त्यानंतर चौथा टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी जर समजला तर खूप इझी चॅप्टर आहे. त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये जो पूर्ण थेरोटिकल कन्सेप्ट आहेत आणि सगळ्या डेफिनेशन्स वगैरे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर आणि शेवटचा चॅप्टर सेमी कंडक्टर डिव्हायसेस. ठीक आहे. ज्यांची प्रिपरेशन खूप वीक आहे त्या मुलांनी आज काय करा, शक्य असेल तेवढे 8 चॅप्टर्स हे कव्हर करायचा प्रयत्न करा. हे खूप हाय वेटेज आहेत आणि याच्यामधून इझी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले जातात. आता उदाहरणार्थ जर बघाल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधून जर बघाल ना, जास्तीत जास्त सगळे सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, त्यानंतर कॅपिलॅरिटी, ह्याच सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये हेच आहे सगळं, कोएफिशियंट ऑफ रेडिएशन, विस्कोसिटी वगैरे वगैरे, याच सगळ्या गोष्टी आहेत. थर्मोडायनॅमिक्समध्ये सुद्धा तेच आहे. त्यामुळे खूप इझी लेवलचे क्वेश्चन्स विचारतात. ॲटलिस्ट PYQ केलेत ना तरी होऊ शकेल. ठीक आहे. आता महत्त्वाचा दुसरा पुढचा एक प्लॅन म्हणजे काय, आज शक्य असेल तर ज्यांचे 10 ते 12 चॅप्टर झालेत त्या मुलांनी काय करा, दुपारी 2 वाजेपर्यंतच फक्त सिलेबस कवर करा आणि त्यानंतर संध्याकाळी इव्हनिंगपासून तुमचं रिव्हिजन स्टार्ट करा. आता रिव्हिजन कसं करायचं आहे, रिव्हिजन तुम्हाला आज करताना पूर्ण फिजिक्सचं रिव्हिजन करताना सगळ्यात एक गोल्डन 3 स्टेप्स फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. स्टेप नंबर 1, 2 आणि 3 या 3 स्टेपमध्ये जर बघाल तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन होऊ शकतं आणि जी रिवाईज करताय ते उद्या पेपरला लक्षात तुझा राहू शकतं. हे मी सुद्धा फॉलो करायचं. पहिली स्टेप म्हणजे काय, एखादा चॅप्टर पिकअप केलं. मी काय केलं तर KTG अँड रेडिएशन पिकअप केला. हा चॅप्टर पिकअप करताना ज्या काही नोट्स असतील किंवा जे काही तुम्ही स्टडी मटेरियल वापरताय ते पहिल्यांदा सगळं वाचून काढायचं. ठीक आहे. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतात तो चॅप्टर फक्त वाचायला, त्याचे फॉर्म्युलाज किंवा त्याचे न्यूमरिकल्स वाचायला. ठीक आहे. दुसरं रिव्हिजन जे असतं ना ते खूप इम्पॉर्टंट असतं. या रिव्हिजनमध्ये काय करायचं, जी PYQज आहेत ना एक क्वेश्चन पिकअप करायचा. उदाहरणार्थ KTG अँड रेडिएशनमध्ये जर बघाल तर तुम्ही विस्कोसिटीचा फॉर्म्युला वगैरे, विस्कोसिटी डेफिनेशन वगैरे पिकअप करायची, जी PYQजमध्ये आहे. PYQचा प्रत्येक क्वेश्चन पिकअप करायचा आणि तो काय करायचा, वाचलेल्यानंतर ना तो स्वतःला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा. मग एक्सप्लेन कसा करायचा, तर डायग्रॅम प्लस कीवर्ड्स आणि ते एक्सप्लेन केल्यानंतर परत जाऊन ते उत्तर बघायचं एकदा की मी जे एक्सप्लेन केले, जी डायग्रॅम ड्रॉ केली ती व्यवस्थित आहे का करेक्ट. ठीक आहे. बिलीव्ह मी, हे डायग्रॅम प्लस कीवर्ड मेथड खूप बेनिफिशियल होणार आहे तुमच्या रिव्हिजनमध्ये. ठीक आहे. आणि तिसरा रिव्हिजनचा पार्ट असतो, हे एकदा झालं जेवढे 10 ते 15 क्वेश्चन्स एकदा PYQ जरी रिव्हाइज झाले की तिसरी स्टेप म्हणजे शेवटचं फक्त एक नजर फक्त त्या क्वेश्चन्सवरती फिरवून टाकायची. ठीक आहे. हे असणार आहे 3 स्टेप रिव्हिजन. ते तुम्हाला आज करायचं आहे. जास्तीत जास्त एका चॅप्टर 40 ते 45 मिनिटामध्ये रिवाईज होऊ शकतो.
ठीक आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय, तर ज्यांना वाटतं की पेपर अवघड येणार आहे का इझी येणार आहे, हे आपल्या हातात नाही आहे. ठीक आहे. उद्याचा पेपर कसा येणार आहे काय, मात्र ज्या मुलांनी अजूनसुद्धा व्यवस्थित प्रिपरेशन नाही केली, ऑलरेडी मी तुम्हाला क्वेश्चन बँक सगळ्या 16 चॅप्टर्सची आणि नोट्स पहिल्या 10 चॅप्टर्सच्या माझ्या ॲपमध्ये मी दिलेले आहेत, त्या ॲक्सेस करा. क्वेश्चन बँक जरी परफेक्ट केलीत, मी पुन्हा एकदा सांगतोय, क्वेश्चन बँक जर मी दिलेली परफेक्ट केलीत, ठीक आहे, तर त्या क्वेश्चन बँकमधून जर येलो झोन आणि रेड झोन दोन्ही केलेत तर कमीत कमी 50 to 60 मार्क्स तुम्हाला आरामात मिळू शकतात. ठीक आहे. कन्सेप्टवरती फोकस करा, नॉट की ॲज इट इज क्वेश्चन. भलेही त्या क्वेश्चन बँकमधला एखादा क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारला आहे, मात्र तेच उत्तर असणारे, तीच कन्सेप्ट असणारे दोन्ही क्वेश्चनच्या उत्तरच झाली. त्यामुळे कन्सेप्टवरती फोकस करा, त्याचा तुम्हाला खूप बेनिफिशियल होणार आहे. आणि लक्षात ठेवा, पेपर वगैरे काही डिफिकल्ट येणार नाही, खरंच खूप इझी येणार आहे. फक्त प्रॉब्लेम काय, मुलं अभ्यास करत नाहीत. हाय, नाहीतर फिजिक्सचे क्वेश्चन्स आणि न्यूमरिकल्स इतकी इझी असतात, तुम्हाला ते CETच्या वेळी परत तुम्हाला त्यावेळी सांगेलच. ठीक आहे. मात्र खूप इझीच येणार आहे पेपर, घाबरून जाऊ नका आणि सगळ्यांना चांगलेच मार्क्स मिळणार आहेत. आणखीन एक शेवटचा मुद्दा, ज्या मुलांचा 0 स्टडी झाला आहे त्यांनी काय करायला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही काय करायचे, मी दिलेल्या क्वेश्चन बँकमधून प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स उचलायचे, रेड झोनचे क्वेश्चन्स आणि येलो झोनचे क्वेश्चन्स, आणि डायरेक्टली जी उत्तर तुम्हाला फाइंड होत आहेत माझ्या दिलेल्या नोट्समधून किंवा टेक्स्टबुकमधून, ती पहिल्यांदा पाठांतर करा. जी फाइंड होत नाहीत, डायरेक्टली जी समजत नाहीत, येत नाहीत, डायरेक्टली त्याचा फोटो काढा, ती ChatGPT किंवा Co-Pilotला द्या. हे 2 AI आहेत. ChatGPTचा खूप उपयोग होतो. त्याला जर सांगितलं ना एखादा कन्सेप्ट तुम्हाला क्वेश्चन देऊन, ही कन्सेप्ट मला सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन कर, तर ते तुम्हाला लाईक अ स्टोरीसारखं एक्सप्लेन करतं आणि ते तुम्ही कधीही विसरतात. ठीक आहे. आणि ते खूप गरजेचं आहे. आणि ते कीवर्ड्स लक्षात ठेवलेत ना, तर फिजिक्सच्या पेपरमध्ये सुद्धा खूप उपयोग होईल. त्यामुळे ज्या मुलांचा 0 स्टडी झाला आहे त्यांनी लक्षात ठेवा, जास्तीत जास्त कन्सेप्ट म्हणजे चॅप्टरला समरीमध्ये लक्षात ठेवा. थोडे पार्ट जरी लक्षात राहिलेत ना चॅप्टरमधून एका दिवसामध्ये, तरीसुद्धा उद्या पेपरमध्ये लिहिताना तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. जेणेकरून ना काहीतरी तुम्ही लिहून याल. आणखीन एक पुन्हा एकदा सांगतोय, पेपरमध्ये कुणीही कोणताही पार्ट स्किप करायचा नाही. ठीक आहे. जेवढं आठवतं आहे, काही आठवत नसेल तर मनाने बनवा, पुढचा काहीही क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, काहीही लिहा, परंतु लिहून ये. ठीक आहे. आणखीन क्वेश्चन अटेम्प्ट करताना काळजी घ्यायची आहे, जे अटेम्प्ट येत आहेत ते पहिल्यांदा सगळे लिहून टाकायचे क्वेश्चन, जे येत नाही त्याच्यासाठी ब्लँक पेज तसंच सोडायची जागा आणि पुढचे लिहित जायचं. मात्र क्वेश्चन काही सोडू नका. आणखीन शेवटचा एक पॉईंट राहिला आहे, तो हाच आहे की 0 स्टडी झाला आहे, पेपर अवघड येणार आहे, नापास होतो आहे, असं काहीही करू नका. प्रत्येक सेंटरवाले काही ना काही कॉपी वगैरे प्रोव्हाइड करतात, मात्र त्या भरोशावरती थांबायचं नाही. ठीक आहे. आणखीन एक, जर तुम्हाला वाटत असेल की पेपरमध्ये खूपच डिफिकल्ट येणार आहे, असं काही नसतं. थेरॉटिकल पार्ट्स येतात, PYQसुद्धा रिपीट होतात, ते फक्त जरी केलेत ना तरी ते इनफ आहेत. आता उद्याचा जो पेपर आहे त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑलरेडी तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि खरंच तुम्हाला चांगले मार्क्स नक्की सगळ्यांना मिळावेत अशी मी प्रार्थना करतो. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.